पाठ 7वा स्वराज्याचे तोरण बांधले। रायरेश्वराच्या देवालयात शिवरायांनी आपल्या सवंगड्यांसह स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा तर केली, पण दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरची आदिलशाही सुलतान, गोव्याचे पोर्तुगीज आणि जंजिऱ्याचा सिद्दी या 4 सत्ता त्यावेळी महाराष्ट्रावर हुकमत गाजवत होत्या। कुठे शत्रूच्या फौजांचं अफाट बळ आणि कुठे शिवरायांच्या सवंगड्यांचं छोटंसं बळ, पण शिवरायांचा निश्चय अढळ होता। त्यांच्याकडे पुणे, सुपे, चाकण, इंदापूर या परगण्यांची जहागीर होती। किल्ल्याशिवाय कसलं आलं स्वराज्य? ज्याचे किल्ले त्याचे राज्य, आणि म्हणूनच तोरणा किल्ला हस्तगत करायचं शिवरायांनी ठरवलं। डोंगरी किल्ल्यामध्ये तोरणा किल्ला मोठा बाका, त्याच्यावर 2 भक्कम माच्या होत्या, एक झुंजार माची आणि दुसरी बुधला माची। माची म्हणजे किल्ल्याच्या चढणीवर नैसर्गिकरित्या सपाट झालेल्या भागाची तटबंदी। एवढा प्रचंड तोरणा किल्ला, पण आदिलशाहीचं तिकडे लक्षच नव्हतं। हे हेरून तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधायचं असं शिवरायांनी ठरवलं। निवडक मावळ्यांच्या तुकड्या घेऊन शिवराय कानद खोऱ्यात उतरले। सिंहाच्या छातीने आणि हरणाच्या वेगाने झपझप तोरणात चढून गेले। तानाजी मालुसरे यांनी दरवाजावर मराठ्यांचं निशाण उभारलं। येसाजी कंक याने चौकीवर पहारे बसवले। किल्ला ताब्यात आला आणि सर्वांनी शिवरायांचा जय जयकार केला। हिंदवी स्वराज्याची नौबत झडली। या किल्ल्याला शिवरायांनी प्रचंडगड हे नाव दिलं। तोरणा किल्ल्यावर शिवरायांचा कारभार सुरू झाला। स्वराज्याच्या सैन्यात जातीभेद, वर्णभेद कोणताही भेदभाव नव्हता। किल्ल्याची दुरुस्ती सुरू झाली आणि काय आश्चर्य, मोहरांनी गच्च भरलेल्या 4 घागरी किल्ल्यावर सापडल्या। स्वराज्याच्या कार्यासाठी एवढं धन सापडलं म्हणून शिवरायांना हुरूप आला। आपल्या कार्याला आई भवानीचा आशीर्वाद आहे असं त्यांना वाटलं। हे धन स्वराज्याच्या कामी आलं। तोरण्यापासून 15 किलोमीटरवर पूर्वेला मुरुंब देवाचा डोंगर आहे। आदिलशहानी या डोंगरावर एक किल्ला अर्धवट बांधून सोडून दिला होता, तोही ताब्यात घ्यायचा असं शिवरायांनी ठरवलं आणि एक दिवस ते या किल्ल्यावर चढले। किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ल्याची डागडुजी करून नाव दिलं राजगड। राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी सजली। शिवरायांची घोडदौड सुरू झाली। 12 मावळातील किल्ल्यांमागून किल्ले त्यांनी ताब्यात घेतले। गावगावचे पाटील, देशमुख शिवरायांच्या मुजऱ्याला येऊ लागले, पण मावळातही काही दुष्ट लोक होते। शिवाजीचा उत्कर्ष बघून त्यांनी आदिलशाही ठाणेदाराकडे तक्रारी केल्या। आदिलशाह चकित झाला। त्यांनी शहाजीराजांना जाब विचारला। शहाजीराजांना पेच पडला। त्यांनी वेळ निभावून नेली की जहागिरीचं रक्षण करण्यासाठी एखादा किल्ला असावा, म्हणून शिवाजींनी किल्ला घेतला असावा। आदिलशहाच्या हितासाठीच किल्ला घेतला असं धूर्तपणाचं उत्तर शिवरायांनी पाठवलं। कोंडाणा आणि पुरंदर हे दोन्ही मोक्याचे किल्ले होते। ते काबीज करून त्यानंतर त्यांनी रोहिडा ताब्यात घेतला आणि स्वराज्याची घोडदौड जोरात सुरू झाली। आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच। अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा।